नमस्कार मंडळी, आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्यासाठी। तर आज आमच्या लाडगेर गावात कृष्ण जन्मोत्सव साजरा होणार आहे आणि त्याच्यासाठी आता बाजेवाले लागतात। जे बाजेवाले ढोल सनई असे बाजेवाले असतात, त्यांची विदागी देऊन आपण त्यांना बोलवतो बाहेरून। जवळजवळ 20-25 किलोमीटरवरून ते बाजेवाले येणार आहेत आपल्याकडे। तर ते आता येतील थोड्या टायमाने। ते आल्यानंतर त्यांना शिकवलं जातो आपल्या इकडे की कसा ठेका पाहिजे, बाजा कसा वाजवला पाहिजे, गाणी बोलली जातात आणि त्यांना आपली प्रथा आहे ती समजून सांगितली जाते। त्याच्यानंतर रात्री जन्मोत्सव होतो। तर जन्मोत्सव नरवणकरांच्या इथे होतो। तर तिथे गावाचा म्हणून पारंपरिक पद्धतीने तिथे ग्रंथ वाचला जातो। ग्रंथामधून सर्व आपली कथा सांगितली जाते श्रीकृष्णांची आणि श्रीकृष्णाचा जन्म उत्सव होतो साजरा। त्याच्यानंतर तिथे बाळ गोपाळ गोविंदा करत बाहेर पडतात, फळी धरून नाचतात, खूप मजा येते। आणि त्याच्यानंतर पाळणा बोलला जातो, आरती केली जाते, महाप्रसादी होते आणि त्याच्यानंतर गोविंदा संपवला जातो त्या दिवसाचा। आणि दुसऱ्या दिवशी 10 वाजता परत हा गोविंदा बाहेर काढला जातो। तर तुम्ही पण माझ्याबरोबर राहा, मी पण गोविंद्याला असणार आहे। तर चला तर मग आपण गोविंद्याला जाऊया। अवतार
किती आहेत रे वाचिक अजून? हा त्याप्रमाणे ओळी दे ना सगळ्यांना. थांबतो. स्मरण जय जय राम गोपाळ कृष्ण महाराज की जय. वैदर्भ देशींचा भीमक राजा, तयाची तू होय आत्मजा. तात्काळ चालली कमळजा, नमस्कारून हरिते. पार्वती पदे हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम गोपाळ कृष्ण महाराज की जय. कंसास रात्रंदिवस लागला आठव्याचा निज ध्यास. आठही प्रहर तयास आठवा वयास तुझे नाही. दूती प्रति पुसे कंस गर्भास किती जाहले मास. त्या म्हणती संपावयास नवमासावगी थोडी हो. पण येऊन कंसासूर उभा राहे देवकी समोर. तव ते आनंद रूप साचार चिंता अणुमात्र नाहीच. नासागरी ठेवूनी दृष्टी कृष्ण रूप पाहे सृष्टी. कृष्ण रूप पाहे पाटी पोटी बोलता होती कृष्णाची. कृष्ण रूप आसन वसन कृष्ण रूप अन्नपान. कृष्ण रूप दिसे सदन भूषण संपूर्ण कृष्ण रूप. पृथ्वी आप तेज वायू निराळ कृष्ण रूप दिसे सकळ. स्थावर जंगम निर्मळ घननीळ रूप दिसतसे. पुढे उभा कंस देख परी निर्भय देवकी सुरेख. ही महावाताशी आडवे पूर्ण जळद जाळ जैसे का. ऐसा कंस देवकी पुढे ती संध्याळुनी पाये निवाडे. तव ते चतुर्भुज रूपणे शंख चक्र युक्त दिसे. न दिसे स्त्रियेची ती ऊर्ध्व करुणी उभी असे. मुरकुंडी कंसाची वळली शस्त्रे हातींची गळाली. बोबडी तोंडाशी पडली हाक फोडिली भये तेव्हा. आरडोनिया कंस कुंडली वरदे हरी विठ्ठल. पार्वती पदे हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम गोपाळ कृष्ण महाराज की जय. बाहेर होत सगळे फुलं लगेच झाल्याबरोबर टाकायचे नाही, इथं येऊन टाकायचे. हा वाटेत टाकायचे नाही पायाखाली. तिथनं उडवू नका. अग्नी पुढे जैसे तृण की ज्ञानिया पुढे अज्ञान. ही महावाताशी आडवे पूर्ण जलद जाळ जैसे का. ऐसा कंस देवकी पुढे तीस न्याळुनी पाहे निवाडे. तव ते चतुर्भुज रूपडे शंख चक्र दिसे. न दिसे स्त्रियेची आकृती परम दीप्यमान विष्णुमूर्ती. हारक्त नेत्र सुदर्शनाती ऊर्ध्व करुणी उभी असे.
मुलकुंडे कंसाची वळली, शस्त्रे हातींची गळाली, बोबडी तोंडाशी पडली, हाक फोडली भय तेव्हा. आरडोनिया कंस पळे, थरथरा कापे वाटे अडखळे, पिशाच्यवत संचरल रामाजी आपुलिया. कंस तेव्हा शस्त्र घेऊनी, राग आपटीत मेदिनी. आचव्यास जिवे मारुनी, टाकीन मी निर्धारे. आठव्याने मज व्यापिले, त्यास मी गिळीन सगळे. राग फिरवी डोळे, आल्या गेल्यावरी पै. आता श्रीकृष्णाचा जन्म काळ, पाहू आले निर्जर सकळ. धुमधुमी नाद निराळ, जन्म व्हायच्या आधीच असं दे वाचन वर्षा 34 वर्षा ऋतू श्रावण मास, उदाष्टमी कृष्ण पक्ष. अवतरला कमल दलाक्ष, रोही नक्षत्र ते दिवशी. गोपाळ कृष्ण महाराज की जय. अशा रीतीने श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे. जन्मोत्सव साजरा होत आहे.